हॅलो, सो वेलकम बॅक टू माय चॅनल. तर आज या व्हिडिओमध्ये मी शेअर करणार आहे काही असे हॅक्स जे मी कधी ट्राय नाही केले. मेकअप हॅक्स आय मीन. स्टार्ट टू एंड सगळे जे मी मेकअप स्टेप्स फॉलो करते ते मी डिफरंटली करणार आहे, जे मी आतापर्यंत रील्समध्ये वगैरे बघत आली आहे. सो स्टे ट्यून्ड अँड लेट्स गेट इन टू द व्हिडिओ. ओके, सो तुम्ही अगोदरची एनर्जी माझी बघितली, बट दॅट वॉज नॉट ट्रू. आज माझी एनर्जी खूप लो आहे. आय एम फीलिंग व्हेरी लो. गर्ल मॅथ मी डिसाईड केलं की मी सकाळपासून बेसिकली पडून होती, लिटरली एका जागेवर पडून होते. मी काही काम केलं नाही. मला एवढं असं वाटतं की मला बरं नाही, मला काय झालं नक्की आय डोंट नो. बट देन आता वाजलेत 5, काळोख होत आला आहे. बट आय थॉट की आणि सकाळपासून मग मी बसून जस्ट स्क्रोल करत होती आणि मी मेकअप व्हिडिओज वगैरे बघत होती. मग मी विचार केला की जरा बेटर फील करायला आपण मेकअप ट्राय करूया, काहीतरी नवीन. मग देन आय रिअलाइज की या वीकमध्ये मी एवढी लो फील करत होती की मी काही शूट केलं नाही. बिकॉज तुम्ही बघत असाल युजली माझे व्हिडिओज असे फ्रायडे आणि सॅटर्डेला येतात, बट या फ्रायडेला काही व्हिडिओ नाही आला. सो मी विचार केला तर मेकअप ट्राय करतेच आहे, तर शूट पण करते आणि तुमच्यासोबत शेअर पण करते. तर आणि एकदम कशी तरी राहणार आहे. आय एम नॉट. केस धुवून आली मी, फक्त ओले आहेत थोडेसे. जस्ट इग्नोर. जस्ट हे व्हिडिओ माझ्यासाठी करते, मला बेटर फील व्हायला. तर सर्वात पहिले आपण आयब्रोज करणार आहोत विथ आय शॅडो पॅलेट आणि हा मेकअप ब्रश. सो मी हे काही प्रोडक्ट्स यूज करते, मी रिपीटेडली सगळे प्रोडक्ट्स यूज करते. सो लिंक मी टाकणार नाही. इन केस जर तुम्हाला काही लिंक बघायची असेल तर माझा विश लिंक हँडल मी टाकेन, तिकडे सगळे कलेक्शन्स आहेत. वाव, मिरर पण आणलाय मी आणि आता मला उठायचं नाहीये. सो मी जस्ट इथे बघून करणार आहे. कॅमेराला काय झालंय? स्क्रिबल करते मी. बट ठीक आहे, मुलींना तुम्ही रिलेट करू शकत असाल मे बी की मीच एवढी मुली आहे. असे कधी कधी फील होतात की सगळं असं खराब करायची इच्छा होते जर ते नीट चालत नसेल तर. बट मी कंट्रोल करते खूप स्वतःला, कारण हे PR मध्ये मिळालेलं मेकअप प्रोडक्ट आहे. कधी कधी असं रिअली मला असं फील होतं की आय शुड ट्राय सम हाय एंड ब्रँड, फरक बघायला. बट देन मला भीती वाटते की आतापर्यंत जे मी असं विचार केलाय की काहीतरी एक्सपेन्सिव्ह ट्राय करूया, मग मी त्याला हुक होते आणि मग त्याच्या मागे माझे पैसे जात राहतात. बिकॉज एकदा तशा क्वालिटीचं यूज केलं ना की मग परत नॉर्मल क्वालिटीवरती आपण यायला बघत नाही. त्यानंतर सर्वात मेन हॅक आहे, जो मी लास्ट टाइम पण केला होता, ड्यूई स्किनसाठी तुमचं फाउंडेशन अँड मॉइश्चरायझर मिक्स करायचा. मिनिमलिस्टचं आहे. गर्ल्स, जर तुमची ऑइली स्किन असेल तर हे तुमच्यासाठी आहे. जर आपण फेस ऑइली करत नाही बट ड्राय स्किनवाले तुम्ही लांब राहा. दिस इज नॉट फॉर यू. तुमची स्किन लगेच ड्राय होऊ शकते. त्याच्यानंतर मी मेकअप प्रोडक्ट हा फेस टिंट यूज करते फेस मेकअप हाऊसमधनं. या टाइमला मी मॉइश्चरायझर चुकून आलाय तो एवढा हवेनी, बट मी थोडंसाच घेणार आहे, बस 1 ड्रॉप. अँड देन ब्लेंड. खरं तर हे ब्रशने लावायचं होतं मला, बट फक्त या व्हिडिओसाठी ते ब्रश धुतलेले नाही आहेत. सो मी माझ्या स्किनला अजून खराब नाही करणार आहे. आय डोंट नो वाय, काय झालंय माझ्या स्किनला. असं पण नाही की पिरियड जवळ आहेत किंवा काय, जस्ट नॉट फीलिंग दॅट हे कॉन्फिडंट. अँड ह्याच्यानंतर तुम्हाला माहिती या वीकसाठी मी इतकं छान कंटेंट असं माइंडमध्ये ठेवलेलं की मी तुम्हाला यूट्यूब रिलेटेड नॉलेज शेअर करणार आहे. हाऊ टू अट्रॅक्ट ब्रँड्स अँड हाऊ टू स्टार्ट युअर यूट्यूब चॅनल. बट हे सगळं माझ्या मूडने खराब करून टाकलंय. फाउंडेशन झालेलं आहे. मी कधी माझ्या लाईफमध्ये ब्रॉन्झर यूज केलेलं नाही आहे आणि कॉन्टोरिंग कधीच केलेली नाही आहे. नॉट इवन इन माय वेडिंग. आय थिंक त्या मेकअप आर्टिस्टने केलं असावं, बट आय डोंट नो. पण या आय शॅडो पॅलेटमधला हा डार्क शेड यूज करूया. सो मी कधीच लाईफमध्ये कॉन्टोरिंग केली नाही. आय एम अफ्रेड. मला येतही नाही. ब्रश कोणता यूज करायचा ते पण माहिती नाही आहे. केस पण चपटे झाले, बिकॉज जेव्हा मी धुवून असेच ठेवते ना केस, तर ते असे चपटेच राहतात. सो मी बघितलं आहे की दिस पोर्शन, या पोर्शन मध्ये ब्रॉन्झर लावायचं, इथे लावायचं, इथे लावायचं. आय डोंट नो. बघूया काय डिफरन्स दिसतो फेस मध्ये. आय जस्ट माझ्या इथे ना असा हा खड्डा आहे. आय थिंक असं सेम ना मानसी माऊला पण आहे. आय डोंट नो, खूप मुलींना असं असतं. म्हणजे ते काय पिगमेंटेशन नाही आहे, जस्ट खड्डा आहे. सो आपण तिथेच करूया. ओ, डिफरन्स तर आलाय. आणि ह्याला असं मी बघितलंय की वर 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 करायचं. जे मी सकाळपासून बसून स्क्रोल करत होती ना, त्याचा हा नतीजा आहे. बसून बसून मेकअप व्हिडिओज इज माय थेरपी. इकडचं मला थोडंसं फील आवडलं. इथे आय डोंट नो काही डिफरंट वाटते की नाही. पण जॉसाठी मी नेहमी यूज करते. आणि नोजसाठी काय सांगितलंय त्या लोकांनी, लाईक ह्याच्या ब्रशमध्ये घेतलं, ठीक आहे. त्याच्यानंतर असं करायचं नोज,
आणि ओ शिट, इथे हायलायटर लावायचं होतं. हा नाही नाही नाही, हेच असं आणि असं. आय थिंक मी हगलेली आहे. थँक गॉड मॉइश्चरायझर अजून माझा फेसवरती लगेच निघाला. ठीक आहे, तर आता ते रेड झालंय, त्याला नॉर्मल होऊ दे तोपर्यंत दुसऱ्या साईडला करते. हे काय केलं मी झटकलंच नाही. शिट, आय थिंक हा व्हिडिओ आज बनवणं वॉज अ नॉट गुड आयडिया, की मी अजून इरिटेट होणार आहे. इथे तर चांगलं झालं, इथे मला दिसत नाही लाईटमुळे. मला असं वाटतंय की ॲट द एंड ऑफ दिस व्हिडिओ मी जोकर बनणार आहे. बट मला ही साईड जरा आवडते. फक्त थोडंसं जास्त लागला त्याला मी पुसू कशाने. मी वेट टिश्यू पण घेऊन बसलेली नाही. एक काम करते, वॉकिंग वॉकिंग वर्किंग. डन. ओके, सो इथपर्यंत आल्यानंतर जरा फिलिंग येते. आय होप मी करेक्ट करते. मी ना डस्ट नाही करत आहे. तुम्हाला आतापर्यंत कळालंच असेल की किती प्रो आहे मी. इथून असं घ्यायचं आहे आणि इथपर्यंत, आणि हे असंच दिसत होतं. तिथं तर मध्ये मध्ये माझा ब्रश लागलाय की ते लाल झालेलं आहे. आय डोंट नो, लाल झालंय ते. माझं नाक असं पाहिजे होतं ना, असं. ठीक आहे, ह्याच्यावरती आपल्याला लावायचं आहे लाइटर शेड. तर मी हा घेते. आय डोंट नो हा व्हिडिओ तुमच्यापर्यंत येईल पण की नाही हे बघून मला वाटत नाही मी पोस्ट करेन. थोडंसं रोईंग झालेलं आहे, तर आपण थोडंसं फाउंडेशन यूज करूया. थोडंसं बोललं की ते जास्त आलंच पाहिजे. हे पण एक हॅक होतं की हे ना असं ठेवून द्यायचं आफ्टर कंट्रोलिंग. ठीक आहे, आणि हे इथे लावायचं आहे. आणि अजून एक हॅक मी बघितलेली की जर तुम्हाला कन्सिलरची गरज असेल तरच यूज करा, नाहीतर कन्सिलर यूज करू नका. हे मी एका कोरियन मुलीच्या हॅकमध्ये बघितलेलं की आपला जो टी झोन आहे तिथे आफ्टर कॉन्टोरिंग अँड ब्लश, मी तो मिस केला पार्ट, त्यानंतर हे असं करायचं आहे. ठीक आहे, अँड देन ब्लेंड ब्लेंड ब्लेंड. आता माझ्याकडे हाफ ब्रश उरलेला आहे, ज्याला काही नाही आहे. सो ओके, जस्ट त्याच जागेवरती ब्लेंड करायचं आहे. तुम्हाला माहिती आहे ब्रश यूज करणं खूप कधी खूप चांगलं वाटतं, बट देन त्याला क्लीन ठेवणं जास्त इम्पॉर्टंट आहे. आता मी फक्त व्हिडिओसाठी करते. युजली मी ब्रश नाही यूज करत, कधीतरीच करते. बट जेव्हा मग मला यूज करायचा असतो देन आय मेक शुअर की मी सगळे ब्रशेस असे धुते. आता तुम्हाला रिअलाइज होईल की मी जेव्हा बोललेली एकदा एका व्हिडिओमध्ये की माझं नाक थोडंसं टिल्टेड आहे, तर तो तुम्हाला दिसेल. सो फार हे जरा जास्त असं वाटतं की माझी स्किन टॅन झालेली आहे, आणि आय थिंक मला लाईट लावायची गरज आहे का नको, जाऊ दे मग तुम्हाला दिसू दे रिअल. देन ब्लशचा हॅक आहे. तर ब्लशच्या हॅकमध्ये तिने काय यूज केलेलं, क्रीम ब्लश यूज केलेलं. सो आपण पण क्रीम ब्लश यूज करूया. ह्याच्यामध्ये मी शेड यूज करणार आहे हे 2. ठीक आहे, तर ब्लशमध्ये त्यांचं तिने सांगितलेलं की ब्लश या हायर पॉइंट पासून इथे जायचं. एव्हरी टाइम व्हेन यू अप्लाय ब्लश तुम्हाला आयलिडच्या इथून घेऊन जायचं, असं सी. ब्लेंड करूया. कॉन्टरच्याच ह्याच्याने मी ब्लेंड करणार आहे. ओ मला हा हॅक आवडला यार. नाईस, आवडलं मला हा. हे जे आहे ना सी, ते ब्लश फिलिंग ती आवडली. आय शॅडो साठी सर्वात पहिले आहे लाईट शेड, देन हे मी मृदुलचं बघितलेलं, लाईट शेड, देन स्पार्कल अँड देन डार्क शेड. तर आता सेन्स मी आय शॅडो इथपर्यंत आणलेला आहे, प्लस मी पिंक घातलं आहे, तर आपण थोडंसं पिंकच जाऊया. तर लाईटर शेडसाठी मी दुसरं यूज करते आय शॅडो. मी यूज करेन हे. तर ह्याचा एक असा स्वॉच. तर स्पार्कलसाठी मी ही वाली यूज करेन, बेबी पिंक कलर. ह्या 2
ब्रश यूज करेन, ठीक आहे, अँड देन ह्याला ब्लेंड. तर काही फरक वाटत नाही बिकॉज मी ब्राऊन कलर नाही यूज केला, बट ते ग्लिटर चांगलं वाटतं. एवढा काय फरक नाही वाटत आहे, लुक्स क्लीन. आणि त्याच्यानंतर मला ना आयब्रोच्या इथे हे पण मी मृदुलचा हॅक बघितलेला की आपल्याला असं करायचं फॉर सम टाइम, नंतर ओ डिफरन्स आहे. जस्ट हे फिल करते. मला असं वाटतं की देव ज्यांना ना लॅशेस देतो त्यांना आयब्रोज देत नाही, आणि ज्यांना आयब्रोज देतो त्यांना लॅशेस देत नाही. ज्यांना दोन्ही पण आहे ते देवाचे फेवरेट आहेत. कधी ना मला खरंच फील होतं की आयब्रो टॅटू करून घेऊ, सिरियसली. पण मग भीती पण वाटते जेवढे आहेत ते पण जातील, बिकॉज माझे एवढे पण पातळ नाही आहेत. मी फिरू शकते विदाउट आयब्रोज. ओके, सो हे झाल्यानंतर हे जो रिकामा आहे माझा हा मस्काराचा वॉन्ड, त्याच्याने मी जस्ट ना ब्रश करणार आहे माझ्या आयब्रोज क्लीन लुक साठी. माझे थोडे आयब्रो जास्त डार्क लागले गेलेले आहेत, बट फाईन, आज सगळं चालतं. थोडी जोकर दिसते असं वाटतंय. मी आयब्रो कमी करू काय, पण आता मी मस्कारा लावलाय सो नंतर करते. देन नेक्स्ट इज हायलायटर. हायलायटर मी ना रिसेंटली झुडिओमध्ये गेलेली आणि मी ना एक रील बघितलेली, मृण्मयी म्हणून आहे तिची, की झुडिओमधलं हायलायटर जर तुम्ही लिप्सवरती लावलं ना तर त्याचं एक छान ग्लिटर आहे, ग्लिटर पार्टिकल्स त्याचं छान दिसतं. सो मी विचार केला लेट्स ट्राय. सो सी, खूप छान असं ग्लिटर आहे. तर मी थोडी घाबरते, बट ठीक आहे. मी आता बेस तेवढा लावलेला आहे तर हे डिरेक्टली माझ्या स्किनमध्ये असं जाणार नाही. तर मी आयब्रो का मी हायलायटर इकडे लावते नेहमी, बिकॉज मला तो ग्लोईवाला फिनिश आवडतं. कारण की जर मी इथे असं गोल्डन गोल्डन लावलं ना असं लाईनमध्ये, तर मग ते असं वाटतं की ओके हायलायटर लावलं. आता बघा, आता डोळ्याखाली लावलं तर असं वाटतं की नॅचरल ग्लो आहे. सो मला हा हायलायटर त्या मनाने आवडला. ओके, लाईक इट. ह्याचा वास थोडासा वियर्ड आहे, बट हे जास्त वेळ मी कधी ठेवलं नाही आहे तर मी सांगू नाही शकत. फर्स्ट टाइम मी हे माझ्या चीक्सवरती यूज करते, ना तर मी हे लिप्ससाठी यूज केलेलं आहे. ओके, सो नेक्स्ट आहे लिप्स. तर आपण कोरियन लिप्स हॅक ट्राय करूया. तर त्यासाठी सर्वात पहिले असतं की तुमच्या इनर लिप्सला डार्क पिंक कलर. सो मी हा यूज करते जस्ट हर्ब्सचा बीटरूट, बर्गंडी बीटरूट. चुकून थोडा बाकी लिप्सला पण लागला, तो थोडासा ब्लेंड करून घ्यायचा. त्याच्यानंतर मी एकदम लाईट शेड यूज करते फॉर आउटर लिप्स. तर हुडा ब्युटी हा माझा लाईटेस्ट शेड आहे. आउटर कॉर्नरला लावलाय मी. आय थिंक हां फील तर येतोय. आणि ज्या मुलींनी हा व्हिडिओ एंडपर्यंत बघितला त्या लोकांसाठी थँक्यू. माझी स्टार्ट बघून मला तरी फुल कॉन्फिडन्स होता की मुली पुढे बढणारच नाहीत. मला हे मॅट लिप्स पण आवडत आहेत, खूप छान असं विंटर लुक देत आहे. बट ठीक आहे, आता ह्याच्यावरती आपल्याला ग्लॉस लावायचं. तर ग्लॉससाठी मी लिप बाम यूज करणार आहे फ्रॉम DM ब्युटी. हे मला आवडतं, पण ह्याच्यात आता ट्रान्सपरंट ग्लॉस नाही आहे माझ्याकडे, आहे पण मला सापडत नाही आहे. तर आपण हे यूज करूया. हे ट्रान्सपरंट सारखंच आहे, म्हणजे कलर आहे पण कलर पे ऑफ एवढा नाही आहे. मी छान दिसते. लिप्स आतापर्यंतचे माझे फेवरेट आहेत.
जे पण मी केलंय, जे पण मी शेड यूज केलंय. सो मी बीटरूट बर्गंडी जस्ट हर्ब्सचा यूज केलाय अँड देन हुडा ब्युटी वेडिंग डे आणि मग DM ब्युटी. मस्कारासाठी मी यूज करते डबल ट्रबल चा मार्सचा मस्कारा. आय थिंक हा नाही, हा संपलेला आहे जो मी आयब्रोसाठी ठेवलाय, दिस वन. तर काय आहे, यू जस्ट हॅव टू अप्लाय इट ऑन द एंड्स, तर मग ते असावाला लुक देतात. माझ्या लग्नात पण एवढा मेकअप नाही केलाय जेवढा आज करते. स्टिल मी कन्सिलर नाही. माझे लिप्स काय भारी वाटतायत. मी हे नोटीस केलं, जेव्हा तुम्ही ना हे काय बोलतात त्याला, मस्कारा जेव्हा तुम्ही फुल आईजला लावता तेव्हा त्या आईज ना असे गोल वाटतात, अँड जेव्हा तुम्ही फक्त एंडला लावतात ना तेव्हा ते असे थोडे फॉक्सी वाटतात. सी चेंज. पुढे फक्त थोडंसं लावते, म्हणजे कोणता मेकअप राहिला असेल तर, आणि एंडला जास्त लावते. हे प्रिटी वाटतंय. अजून एक मी बघितलेलं की ज्याच्यामध्ये ना इथे खाली ग्लिटर लावतात. मी फुल अशी कोरियन वाटते. मला लिप्स खूप आवडले. नेक्स्ट व्हिडिओ शूट करायचा, त्याच्यामध्ये तुम्ही मला मे बी असंच बघाल. हे मी नेहमी करते, बट ते लोक थोडं अजून खाली लावतात इथे. ओके, सो दिस इज द फायनल लुक. आय थिंक मी खूप गोष्टी कव्हर केलेल्या, ऑलमोस्ट सगळ्या गोष्टी ज्या माझ्या डोक्यात होत्या मी कव्हर केलेल्या आहे. त्याच्यामध्ये आय मस्ट हे जे ब्राऊन इथे फोरहेडला आहे ना, दॅट इज लुकिंग व्हेरी गुड. एक सेकंड ना. ओके, सो दिस इज द फायनल लुक. मी जरा केस विंचरले फक्त, आणि मला खूप भारी वाटतं. असं वाटतं की मी हा असा मेकअप परत करेन, बिकॉज मी एकतर वाटतं की मी कोरियन मेकअप केला. आय डोंट नो वाय. मी असं काय स्पेसिफिकली कोरियन नाही, मला नाक आवडलं, चांगलं वाटतंय. जे डिझास्टर मी केलेलं गुड. मला लिप्स खूप आवडल्या, तर आय थिंक मी डेली हेच लिप्स करणार आहे. अँड ओव्हरऑल मेकअप इज लुकिंग सो गुड. मी या व्हिडिओच्या स्टार्ट मध्ये कशी होती आणि आता तुम्हीच बघितली, आता तुम्हीच बघा की मी कसा मेकअप करत आली आणि तो कसा टर्न आउट झाला आहे. सो माझे मेकअप स्किल्स चांगले आहेत, मी थोडासा मेकअप शिकली पाहिजे. माझे लिप्स काय दिसतात, ओ माय गॉड. तुम्ही हे फॉरवर्ड करू शकता. मी माझी तारीफ आता खूप करणार आहे. थोडंसं लाईट लावून बघूया आपण कसं वाटतंय. सोबतच लाईट लावते, म्हणजे तुम्हाला फरक कळेल की लाईटचा आणि नॅचरल लाईटचा किती फरक पडतो. आणि काळोख पण होत आलाय. सो हे लाईटमध्ये आहे. आय फील नॅचरल लाईटमध्ये बेटर दिसत होतं. हे खूप लाल वाटतंय. तर तुम्ही पण असं काहीतरी ट्राय करा, और तुम्ही मला सजेशन द्या की मी काय ट्राय करू मेकअपमध्ये. मला आवडेल मेकअप ट्राय करायला ॲज अ बिगिनर. तर येस, फायनल आउटपुट मला आवडतोय आणि आय रिग्रेट की मी हे पहिले कधी ट्राय का नाही केलं. ब्लशला मी 10 on 10 देईल. हा हॅक मला खूप आवडला ब्लशवाला. लिप्सवाला 10 on 10 खूप आवडलं मला. आणि हे DM ब्युटी थोडंसं एक्सपेन्सिव्ह आहे, समथिंग 1000 या 900ला ते लिप बाम आहे, बट इट इज वर्थ इट. खूप छान आहे, जर आपण स्टिकी वगैरे काही वाटत नाही. बाकी मला ते हायलायटरवाला आवडलं, जे मी इथे गालाच्या इथे लावलं. बट जर तुम्ही कधी हायलायटर वगैरे गेला तर आय विल सजेस्ट की क्रीमसाठी जा. सो खूप बकबक झाली. मला दिसतोय हा व्हिडिओ 30 मिनिट्सच्या वरती गेलाय. मला खूप कट करावा लागणार आहे. सो या, बाय. थँक्यू ऑल फॉर वॉचिंग. स्टार्ट बघून तुम्ही जर इथपर्यंत आला असाल तर थँक्यू सो मच, अँड कीप वॉचिंग अँड डू सपोर्ट. बाय बाय.